नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। गुरुजी देखील वो बात नवस केला बरोबर आमचं ते शाळेत लय दिवस झाले चालले। हा अजमेरला तर मला इतक्या लोकांनी नवस केले माझे अजमेरसाठी, इतक्या लोकांनी। आता मला त्या अजमेरला जावं लागेल नवस फेडायला। मध्ये ते आमच्या आपला नाही का समाजवादीचा आपला अकबरने आपला दिल्लीचा आपलं हे दर्गा निजामुद्दीन दर्ग्याला नवस केला। काय ते तिकडे आला अकबर, मग आम्ही त्या निजामुद्दीन दर्ग्यात गेलो, ते नवस फेडला। बाकी त्याला वाटलं मी यालाच गेलोय, अजमेरलाच गेलोय। हे लगेच म्हणलं यार काय अजमेरला गेला ना, मला फसून गेला का? तुम्हाला कसं फसून जाईल? हा अजमेरला आमचे काही नागपूरचे आमचे काही मुस्लिम पोर आहेत आमचे, त्यांनी ते ताजुद्दीन दर्गा आहे ना, ताजुद्दीन दर्ग्याला नवस केला। मला आता एक दिवस कालच म्हणला जरा एक दिवसाचा वेळ काढून बघा आपल्याला जाऊन यावं लागेल। कारण मी नागपूरला गेल्यानंतर, नागपूरला मी अधिवेशनाला ज्या वेळेस गेलो ना, तर मी दर्शनाला जायचो म्हणजे जायचो। हे माझा वादा किया था तो आपको काम करना है। मैं आपको ये कहूंगा कि आप पूरी उम्मत खुसूसन मुसलमान आपके पास एक उम्मीद की निगाह से देखते हैं, आपको एक आधार स्तंभ समझते हैं। तो आप जिस तरह से शासकीय कुछ कमेटियां हैं, अब पार्लियामेंट में सवाल उठाए वक्फ के ताल्लुक से, पूरी उम्मत पूरी समाज आपको इस निगाह से देख रहा है कि वक्फ के लिए आप सबसे पहले आदर्श बनेंगे कि वो खासदार जिसने वक्फ के लिए आवाज उठाई थी। क्योंकि वक्फ जो है उसका 12वी मध्ये झालेले आहेत, त्यातल्या किती मुलांनी ओबीसीचं सर्टिफिकेट काढलं माहिती आहे का? ओबीसी सर्टिफिकेट काढलंय का? कुणी नाही काढलं, कुणाला माहित नाही। आणि ह्याच गोष्टीची खंत आहे। त्या गोष्टीची खंत अशी आहे की तुम्ही आता रोज वर्तमानपत्रामध्ये रोज व्हॉट्सअपवर पाहता काय काय भांडणं चालू आहेत गावागावात, माहिती ना? कशी रस्सीमकेत चालू, किती ग्रुप पडले एका सर्टिफिकेटसाठी, मुलांना शिकवण्यासाठी, डोके फोडाफोडी, राजकारण, आडवाआडवी, गावबंदी, लग्नात जायचं नाही, किराणा दुकान खरेदी करायचं नाही, चाललंय ना? आणि हा जो तत्सम म्हणून, म्हणजे इकडं माळी तिकडं बागवान आहे, इकडं मन्यार आहे, तिकडं सुद्धा मन्यार आहे, इकडं बक्कर कसाब आहे, तिथं हिंदू खाटीक आहे, तांबळीला तर अगोदरच भेटलेलं होतं तांबळी। असे कित्येक तुम्हाला जनसमुदाय दाखवून की त्यांना तत्सम म्हणून या ठिकाणी दाखले भेटलेले। 1995 मध्ये आम्ही अशा एका प्रकारचा प्रयत्न करून 1995 मध्ये तत्सम म्हणून तुम्हाला जमातीमध्ये टाकले। त्यावेळेस आंदोलनं केली। मंडळ आयोग माहित नसेल कुणाला, मला तुम्हाला मंडळ आयोगाचा अभ्यास नाही, लोक आता ऐकतात। या राज्य मागासवर्ग आयोगावर नंतर मी 6 वर्ष सचिव पदावर काम केलं। किती वर्ष? त्यामध्ये कित्येक समाजाला ओबीसी मध्ये टाकलं। आणि खंत ह्याच गोष्टीची वाटते की ज्यांना भेटलंय ती त्याची कदरच करत नाहीत। उदाहरण आहे, मी सोशल वर्कर असल्यामुळे जरा गोड गोड बोला येत नाही मला, लक्षात ठेवा ना। ते कसं राजकीय नेते असतात, गोड गोड बोलून तुमच्या तुम्हाला जसं मनाला पाठाल तसं बोलायचं आणि आपलं निघून जायचं। तर आमचं म्हणणं एक असं आहे की तुम्ही तुमचे जे कार्यकाम करणार, रोजच कार्य पद्धती करता, रोज धंदा करता, व्यवसाय करता, तर तुम्ही तुमच्या मुलांचं भवितव्य बांधून ठेवलं किंवा त्यांना ज्या मार्गाने जायचं पाहिजे होतं तुम्ही त्यांना तो मार्ग दाखवला नाही, आणि ह्याच्या दोषी तुम्हीच सगळे। दोषी कोण आहेत? मुलांना काय त्रास द्यायचा? त्यांना तर काय माहिती ओबीसी आता काय, त्याला काय माहिती कुरेशी म्हणून, त्यांना काय माहिती बागवान म्हणून, त्यांना माहितीच नाही ना। जैसे आज दुनिया में चल रहा है,
इससे हमारे लिए कोई फर्क नहीं है। हम यकीनन इन चीज़ों के मुहाफिज ज़रूर हैं, लेकिन हम इनसे मुतासिर नहीं होंगे। खरं तर मुस्लिम समाज त्याची ओळख जी कुराणाने करून दिली, जी पैगंबरांनी करून दिली, तो स्वार्थी समाज नाही, निव्वळ स्वतःच हित इच्छिणारा, सिर्फ अपना भला चाहने वाला। आपल्या अशी सवय नाही ना खेळ शिवापूरला तुमच्याकडे दाखवायला एक पोटात एक तोंडात एक तसं नाही ना बऱ्याच ठिकाणी पुढे जरा अभ्यास करा। खेळ शिवापूरला कुणी आपण घेऊन गेलो नाही सगळ्यांनी, हीच आमची टीम होती म्हणजे चला आपल्या त्याला प्रत्येक हिंदू महिलेला वाटतं का मोठ्या देवीला नवरात्रात गेलं पाहिजे ना, माझ्या मुस्लिम महिलेला वाटतं ना मला सुद्धा खेळ शिवापूरला नेलं पाहिजे, अजून पुढे तरी नेलं पाहिजे। मग त्यांच्या हट्ट पुरवायची जबाबदारी माझा लोकप्रतिनिधी म्हणून माझी आहे ना, ती सुद्धा जबाबदारी महत्वाची असते। त्यामुळे सर्व आमच्या समाज बांधवाला एकत्र घेऊन करण्याचं काम आपण निश्चित या पुढील काळात सुद्धा करणार आहे। त्यामुळे अनेक मागण्या आहेत तुमच्या मुस्लिम, आता मला एक पत्र आले काहीतरी चिठ्ठी आली, म्हणजे आमचे लोक बघा ना एखाद्या आमदाराला खासदाराला आमदारच म्हणतो जे आयला एखाद्याला जर तुम्ही एखाद्या कामाची मागणी करायची म्हणल्यावर पत्र द्यावं लागत का नाही, असं पत्र द्यावं लागत का नाही? तुम्ही कामाची मागणी कशी केली काम ना बेहाल मुसलमान जी रहे हैं। आज सारे 100 बच्चे 6 से 14 साल की जो लोग हैं उसमें से सिर्फ 74% लोग एजुकेशन पा रहे हैं और 26% लोग जो है आज भी एजुकेशन से दूर है पूरे हिंदुस्तान में। अब उसके आगे चल के 10वीं 11वीं का जो पढ़ाई है उसमें सिर्फ 24% लोग पढ़ रहे हैं और 76% बच्चे घर पे है। इतना सब बोलने के बावजूद भी सरकार ने हमारे को होना वैसी मदद आज तक करी भी नहीं है। अभी हम अल्हम्दुलिल्लाह 2024 के इलेक्शन से हम सब इकट्ठे आ गए। अब इसका रिजल्ट क्या लगेगा आगे आप सब लोग जानते हैं। हम जो भी पार्टी को वोट देंगे वो पार्टी चुन के आने वाली है। महाविकास आघाड़ी को मैं एक पार्टी का जिलाध्यक्ष है, लेकिन मैं माफी चाहता हूँ हमारे जिलाध्यक्ष से भी और मेरे पार्टी से भी। उन्होंने ये नहीं समझे कि आने वाले दिनों में भी मुस्लिम समाज हमारे साथ रहेगा, जो हमारे समाज का विकास करेगा हम उसके साथ रहेंगे। ऐसी मेरी एक जाहिर मांगनी है। दूसरी बात यह है मैं सर अभी खासदार साहब से मेरे को बात करनी थी, अब खासदार साहब नहीं है इसलिए अभी आपके सामने बोलते रहो। जो जब एक कार रहती है, कार के 4 चक्के रहते हैं, 4 अगर